बातमी सोने आणि चांदी संदर्भातली। सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली। सोनं 10 ग्रॅम मागे पडलंय तर 7,000 महागलंय आणि चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसात 12,000ची वाढ झाली। सोनं प्रति तोळा 1,63,770 वर जाऊन पोहोचले तर चांदी 2,98,700 रुपयांवरती जाऊन पोहोचली आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर कमकुवत झाल्याचा परिणाम जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्या चांदीच्या मागणीत वाढ होताना दिसते। सुवर्णनगरीमध्ये पुन्हा एकदा आज सोन्याची 7,000ने तर चांदीची ही 12,000 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे। या संदर्भातली नेमकी भाववाढीची कारणं काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक ईश्वरलालजी जैन आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबूजी काय सांगणार, आज या ठिकाणी विचार केला तर सोने चांदीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोनं 7,000ने तर चांदी ही 12,000ने वाढली, नेमकी कारणं काय याबाबतची? दोन कारण आहेत। एक तर ETF मध्ये पुन्हा खरेदी सुरू झाली आहे, ते कमी झाले होते त्याचं कारण हेच होतं की ETF मध्ये फार सेल झाला म्हणून कमी झाले। दुसरं कारण आपला जो अमेरिकेच्या बरोबर करार झाला आहे त्याच्यामुळे आपल्या देशातल्या लोकांची आशा पल्लवित झाली आहे की आपल्याला आता चांगले दिवस येतील, एक्सपोर्टर्सला चांगले येतील, तिथे लेबर वाढतील, या सगळ्या ह्याच्याने पल्लवित झालेले आहे आणि म्हणून सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव वाढले आहेत। चांदीचे तर आम्ही सांगतच आलो आहोत, 80,000 होते त्यावेळेस पासून सांगतोय की याचे भाव वाढणार आहेत, कमी होणार नाही। कारण याचं कारणच असं आहे की जगामध्ये जितकं प्रोडक्शन आहे त्यापेक्षा डिमांड जास्त आहे आणि साधारण गणित आहे इकॉनॉमिक्सचं की जर डिमांड जास्त असली आणि सप्लाय कमी असला तर भाव वाढतात। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।